तलवार न वापरता इतिहास बदलता येतो का? एका लेखणीने साम्राज्य उभं राहू शकतं का? हो, हे नक्कीच होऊ शकतं. आणि हे सिद्ध केलंय एका अशा महान व्यक्तीने ज्यांना आपण मराठी भाषेचे शिवाजी म्हणतो, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आज आपण जाणून घेणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्यांनी मराठी भाषेला नवी ताकद, नवी ओळख आणि विचारांचं स्वराज्य दिलं. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 20 मे 1850 रोजी पुणे येथे झाला. त्यांनी 1872 साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून BA ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे संस्कृत आणि इंग्रजी साहित्याचे उत्तम जाणकार, विद्वान व लेखक होते. त्यांच्या प्रभावामुळे विष्णू शास्त्रींना लहानपणापासूनच वाचन व लेखनाची आवड निर्माण झाली. त्यांच्या लेखनाचा प्रारंभ 1868 मध्ये शालापत्रक या मासिकातून झाला. पुढे ते या मासिकाचे संपादकही झाले. 1874 मध्ये त्यांनी निबंधमाला हे सुप्रसिद्ध मासिक सुरू केलं, जे त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतलं सर्वात महत्त्वाचं कार्य मानलं जातं. या मासिकातील 84 अंकांमधील बहुतेक लेख त्यांनी स्वतःच लिहिले. त्यांच्या निबंधांमुळे मराठी निबंध लेखनाला सामर्थ्य, स्पष्टता आणि बौद्धिक खोली प्राप्त झाली. 1878 मध्ये त्यांनी काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केलं, ज्यामागे भारतीय साहित्य, काव्य, इतिहास आणि बखरी यांचं जतन करून समाजाला स्वतःच्या सांस्कृतिक वारशाशी जोडण्याचा उद्देश होता. पुढे 1880 मध्ये त्यांनी लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. विष्णू शास्त्रींच्या लेखनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांचा ठाम अभिमान दिसतो. त्यांच्या निबंधांमध्ये इंग्रजी राजवटीवरील परखड टीका, सामाजिक दोषांवरील उपरोध आणि राष्ट्रप्रेमाची प्रखर भावना दिसते. त्यांच्या शैलीवर संस्कृत साहित्याचा डौल आणि ॲडिसन, मॅकॉले यांसारख्या इंग्रजी निबंधकारांचा प्रभाव जाणवतो. त्यांची भाषा प्रौढ, अलंकारिक आणि विचारप्रवर्तक होती. त्यांनी मराठी साहित्याला केवळ नवे रूपच दिले नाही, तर नव्या पिढीमध्ये देशाभिमान, विचार स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक जाणीव जागृत केली. त्यांच्या कार्यामुळे मराठी गद्याला आधुनिक ओळख मिळाली आहे आणि अनेक लेखक, विचारवंत व समाजसुधारक त्यांच्यापासून प्रेरित झाले. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं, कारण त्यांनी आपल्या अत्यंत प्रभावी, ओघवत्या आणि सामर्थ्यवान लेखनशैलीच्या माध्यमातून मराठी गद्याला नवे बळ, नवी प्रतिष्ठा आणि आधुनिक स्वरूप दिले. त्यांच्या लेखणीने मराठी साहित्याला जणू पुनर्जन्मच दिला आणि आधुनिक मराठी गद्याचा भक्कम पाया रचला. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून समाजात आत्मसन्मान निर्माण केला, तसंच चिपळूणकरांनी स्वभाषा आणि स्वविचार यांची जाणीव जागृत करून मराठी भाषेला आत्मसन्मान मिळवून दिला. दुर्दैवाने इतके मोठे कार्य करूनही त्यांचं जीवन फारच अल्प होतं. 17 मार्च 1882 रोजी पुणे इथे वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांचं निधन झालं. परंतु त्यांच्या विचारांचा आणि लेखणीचा प्रभाव आजही मराठी साहित्य विश्वात तितकाच जिवंत आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या महान व्यक्तिमत्वाबद्दल ऐकायला आवडेल हे खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.